नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी असा निर्णय समजून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीचे अकृषिक म्हणजेच एनए रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत आणि हे बदल सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच बांधकाम व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. आजपर्यंत अनेक लोकांना शेतजमिनीवर घर बांधायचे असो, छोटा उद्योग सुरू करायचा असो किंवा एखादा कमर्शियल प्रोजेक्ट करायचा असो, त्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे एनए कन्व्हर्जन प्रक्रिया. ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची, वेळखाऊ आणि खर्चिक होती. अनेक कागदपत्रे, वेगवेगळ्या कार्यालयांचे फेरे आणि महिनोन-महिने वाट पाहावी लागायची. त्यामुळे अनेक लोकांचा उत्साह कमी व्हायचा आणि काही वेळा लोक हे काम अर्धवट सोडून द्यायचे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे शेतजमिनीचे एनए रूपांतर करणे खूप सोपे झाले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची गरज आता राहिलेली नाही. म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीवर घर बांधायचे असेल, उद्योग सुरू करायचा असेल किंवा एखादा कमर्शियल प्रोजेक्ट करायचा असेल, तर त्यासाठी वेगळे एनए प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. याचा थेट फायदा असा होतो की लोकांचा वेळ वाचतो, पैसे वाचतात आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. यापूर्वी एनए परवानगीसाठी लोकांना अनेक टप्प्यांतून जावे लागायचे. विविध सरकारी विभागांमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करावी लागायची आणि त्यातही अनेक वेळा विलंब व्हायचा. पण आता ही प्रक्रिया खूपच सुलभ करण्यात आली आहे. या नवीन नियमांनुसार जर तुमची जमीन रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल झोनमध्ये असेल तर तुमचे काम आणखी सोपे होते. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच डीपीमध्ये जर तुमच्या जमिनीचा वापर आधीच ठरलेला असेल तर तुम्हाला एनएसाठी वेगळे धावपळ करण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्ही थेट तुमच्या बांधकामाच्या प्रक्रियेला सुरुवात करू शकता. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एनए टॅक्स आणि फी संबंधित सुलभता. यापूर्वी एनए कन्व्हर्जन करताना विविध प्रकारचे टॅक्स आणि शुल्क भरावे लागत होते. पण आता सरकारने हे सगळे सोपे करून एकदाच प्रीमियम भरून परवानगी मिळण्याची सोय केली आहे. यामुळे लोकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला वेगवेगळे टॅक्स, फी आणि इतर खर्चांची चिंता करण्याची गरज नाही. एकदाच प्रीमियम भरून तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकता. ही गोष्ट विशेषतः मध्यमवर्गीय आणि छोट्या गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर आहे. आता प्रश्न येतो की ही परवानगी कोण देणार? तर यामध्येही सरकारने प्रक्रिया सोपी केली आहे. स्थानिक नगररचना विभाग, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून नकाशा मंजूर केला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला पुढील काम करता येईल. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरण्याची गरज नाही. एकाच ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ही गोष्ट विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अनेक वेळा गावातील लोकांना शहरात जाऊन सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. पण आता ग्रामपंचायत स्तरावरच अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. या निर्णयामुळे सर्वात मोठा फायदा कोणाला होणार आहे तर तो म्हणजे शेतकरी. कारण अनेक शेतकऱ्यांकडे जमीन असते पण त्याचा पूर्ण उपयोग करता येत नाही. एनए कन्व्हर्जनच्या अडचणींमुळे ते त्यांच्या जमिनीवर घर किंवा उद्योग उभारू शकत नाहीत. पण आता ही अडचण दूर झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. ते त्यांच्या जमिनीवर घर बांधू शकतात, छोटे उद्योग सुरू करू शकतात किंवा जमीन विकताना अधिक चांगली किंमत मिळवू शकतात. याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठीही हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. कारण यामुळे प्रोजेक्ट्स लवकर सुरू करता येतील आणि पूर्ण करता येतील. वेळ कमी लागल्यामुळे खर्चही कमी होईल आणि प्रोजेक्ट्सची गती वाढेल. सरकारच्या या निर्णयामुळे एकूणच राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. कारण जेव्हा प्रक्रिया सोपी होते तेव्हा अधिक लोक गुंतवणूक करतात, नवीन प्रोजेक्ट सुरू होतात आणि रोजगाराच्या संधी वाढतात. याशिवाय अनावश्यक कागदपत्रांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना कमी त्रास होतो आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. भ्रष्टाचारालाही आळा बसण्यास मदत होते कारण कमी टप्पे म्हणजे कमी अडथळे. या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम म्हणजे वेळेची मोठी बचत. आधी जिथे महिनोन-महिने लागायचे तिथे आता कमी वेळेत काम पूर्ण होऊ शकते. ही गोष्ट आजच्या वेगवान जगात खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, हा निर्णय फक्त एक प्रशासकीय बदल नाही तर हा एक मोठा सुधारणा टप्पा आहे जो सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, बांधकाम व्यवसायात असाल किंवा तुमच्याकडे जमीन असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.
म्हणूनच या नव्या नियमांची माहिती घ्या, तुमच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा आणि या सुविधेचा लाभ घ्या. योग्य मार्गदर्शन घेतल्यास तुम्ही तुमचे काम अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की सरकारने घेतलेला हा निर्णय लोकांच्या फायद्यासाठी आहे आणि याचा योग्य उपयोग केल्यास तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभरणी करू शकता. जर तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.